आला आणि गेला. दे बेटा दे गेले गेले आले वरती. थांबा हो मावशी. ते बघ किती तरी पण ट्राय करूया. आला आणि गेला. अयो खरं जागाच नाहीये मला त्याला तुम्ही. काय विचारले काय नाही, काय प्रॉब्लेम आहे त्याचा. थांब बाबा दाखव. पिशवी भेजा. दाखवायचं. साप असा पकडलाय आणि पाण्यात राहणारा म्हणजे वेरुळ्या जातीचा साप आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण याला पहिला वरती नेऊया. चला हो. ते चावतंय लय साप. चावतंय. हा नाही तर पिशवी द्या इकडच, इथंच बंद करते त्याला. बघा पाण्यामध्ये टाकीत आत उतरायला लागलं. वेरुळ्या जातीचा बिनविषारी साप आहे, पण तिने घाबराले. लास्ट टाइम पण असंच त्यांच्या इथं पकडलेला होता. लय मोठं तिला बारकी खाय की. आणि बिनविषारी साप आहे, काहीही धोका नाही. मग अशी बॅटरी पाडून जेव्हा मी बघितलं तेव्हा बेडूक खात होता तो. म्हणजे पाण्यातल्या पाण्यातच तो शिकार करतोय. बेडूक खाऊन तो असा बसलेला. तिथं गॅप चांगला होता त्याला, त्यामुळे तो तिथं बसला. आता याला इथंच पॅक करूया आपण. पॅक केलं. नाही मी पिशवी धरतो. तर आता तर घालतात अंगावर. साप जास्त प्रमाणात पाण्यातच राहतोय. पाण्यात राहणारा साप म्हटला तरी काय हरकत नाही. पाण्यात राहतोय. बेडूक हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. आणि टाकीमध्ये मागच्या वेळी पण ह्योच साप होता बरोबर. असं याच जातीतला साप होता. आणि आता पण तेच म्हणजे बेडूक खाण्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये वगैरे साप येऊ शकतात, येऊन पडू शकतात. त्याला बाहेर येता आलं नसतं. पाण्यातच राहणारा साप आहे, पण पकडणं गरजेचं होतं, त्यामुळे त्याला पकडलंय. ह्या सापाची खासियत काय, शेपूट जी आहे आता लांब दिसायला तुम्हाला. कधी कधी या सापाची शेपूट अशी अर्धी कट झालेली असते. पालीसारखं गोल गोल फिरून त्याची शेपूट स्वतःची स्वतः कट करून घेतोय. ही या सापाची खासियत आहे. तर ठीक आहे, आपण आता पॅक केलंय.